तो बघ एक कसा गाडीवर चरले असा झाडाच्या फांदली बिनलीला अटकायला पाहिजे कुठेतरी या असला. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा, भारी व्हायला राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिल 296101 भारीवाला काम ना. बऱ्याच दिवसांपरत, कारण की खरोखर मी तुम्हाला विचारता दरवेळेस विचारता का कसे आहेत तुम्ही. आय होप नक्कीच चांगले असणार म्हणून, पण चांगलेच राहा गाईज. आणि स्वतःची पण काळजी घ्या ना, घरातल्यांची पण काळजी घ्या. कारण म्हणजे ना 2-3 दिवस अगोदरच आता त्या काकाचा मुलगा आपला तो रिक्षावाला काही शैलेश, मी नाही का तिथं खडकपाड्यावरती गेलो. व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघा काहीच तुम्हाला दिसलो. सँडविच वगैरे खायला पण आम्ही जायचो बरोबर. तर त्याचा काहीच ॲक्सिडेंट झाला होता आणि मेंदूला म्हणजे थोडा झटका बसला होता, म्हणजे मार लागला होता. तर 2-3 दिवस काही आम्ही सगळे त्याच गडबडीत होतो, देव 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 करत होतो का त्याला बरा वाटतो दे म्हणून. क्रिटिकल होतं काही जास्त. तर फायनली म्हणजे काही कालपासून व्यवस्थित आहे, उठून बिठून बसतो आणि बोलतो आणि डॉक्टरनी हे पण सांगितलं का आपण ICUमधनं तो म्हणजे एक 1-2 दिवसात बाहेर काढू आणि 2-3 दिवसात त्याला सुट्टीसुद्धा देऊ आणि तुम्ही त्याला घरीसुद्धा घेऊन जाऊ शकता. बोलतो पण गायच तो आता चांगलं व्यवस्थित आहे. तर मग त्याच्यामुळे जीव आला गायच ना, मग 1 नंबर काम तो का येईल गायच 2-4 दिवसात. तर तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. तर आज फायनली गुरुवार, ओम साईराम भारीवाला काम ना. बऱ्याच दिवसांना आपली भेट पण झाली. तर चहा पिऊ गायत. पहिले तर आंघोळ केली, मस्तपैकी फ्रेश झालो ना. चहा पिऊ अशा माशा गाय तर बारीक KMC गाय आंघोळ केली तरी डोल्याजवळी तर एकदाचा घुसा डोल्यात ना जा निघून. तर चहा पिऊ ना. आज आपले ना गाय रानभाज्या आणायला जाऊ. आज आई बी यांना बिता यांना सांगलं ना, भरता गाडी ना ते गाय तिकडं नेता. गरम गाय सध्या ये बा घरान पण पाऊस पण पडतो मध्ये ना, गरम पण होतं काय काय विषय तरी काय काय माहिती नाही काय. तर चला चहा पिऊ पहिले ना, याला घेऊन निघू गायचं. कसा काम आहे गाईच हां. उद्या मी ना दुर्गेश आल्या भाजीला त्या दिवशी आलतो ना तिथंच. ओम साईराम भारीवाला काम आहे ना. चहाला पटांगर वाजता ना तिकडे. हां हे बघायचं उद्या चालले त्याची इकऱ्याची भाजी बघायला चालले तिथं. आता इथं आहे इकऱ्याची भाजी. काय काय बा छत्र्या कशा घेतल्या ना आता दोन्ही हां. मोठे बकराला आले, मोठे बकराचाच. ही बघा टाकल्याची भाजी कशी आहे. ही टाकल्याची भाजी आहे का काही जाताना देव मस्तपैकी. हे पाणी आहे तिकडं. इथं ही का इकऱ्याची भाजी. तू तिकडं कुठं चालली? हे ये ना इथून. ती बरं तिथं आहे ना. असं काम आहे बघा. चपली इपली रुपवल्या नेण्यात आल्या ते तर छत्र्या ठेव तिथं. घे तुला एक पिशवी. या पिशवी मला भाज्यावं लागतात. नाही दे मला लागतं. गावात मी नाही दे असं काम आहे. बोलतो मला भाज्यावा लागतं. घेन गावात बोलतो मी. तर गाईज इकऱ्याची भाजी आहे इथं. उद्या ते बघ बिलाकलं काहीतरी बघायला तिथं. अगं तुम्हाला पण दाखवत आहे गाईज इकऱ्याची भाजी. मोठं पण इकडं दाखवता ना, बारका आता निघलेलं ते पण दाखवता. गाईज हे बा हे इकरत ना मोठं हे गेल्या वेळेस म्हणजे मोठं झालेलं. तर या ना त्यांच्या बिया असतात ना ग गाईज. हे बा या त्यांच्या बिया असतात ना. मग त्या ना नंतर इकरा असा मोठा झाला, या बिया पारल्या ना का बाई असं बारीक इकरं निघतात गाईच. हे असं बारकानलं मग त्या बिया निघतात ना इकरं. हे यांची भाजी गाजी 1 नंबर. हा एकच नंबर. लाईनीला 100. ते बा ते इकडं भाजी चोरून ना तिकडं गेल्या आणि तरफार आलं ते बा गाईच. तेव्हा घेतले खुराला ते पण आपण पण इथं या करू ना. इकऱ्याची भाजी, टाकल्याची भाजी ना, अजून काय काय भेटतं ते पण बघू. नवीन ना झाले गाईच. भाजी व्यवस्थित झाले सगळा. पावसाचा पत्या नाही, फक्त घामाघूम झाल्या. या चला गाईच भाजी करू. चला फुलपाखरू किती भारी असला उरला होतो बा. असं काम आहे गाईच. भाजी घेतली ना निघलो. या बा घामाघूम. पावसाचा पत्या नाही ना, गरम असे होतं तर अख्खा घामान भिजला गाईज आम्ही. हे बा असं काम आहे. पाऊस पण तेव्हा आपण घरी होतो. असं काम आहे.
ना गाडीन बसला तेव्हा ए सी लावले ना निघल्या काय घरा नवीन रोडाचं इकडं राऊंड मारू बोलू ना डायरेक्ट घरा जाऊ. हे बघा इथं नवीन रस्ता. नारळाची झाड इकडं टपरे बिपरा टाकले नाही लोक बसले ना तिथे 2-3 मुजे आत्मन पण आते अट्टारची बंदरा तो बाई कसा गाडीवर चरले असा झाडाच्या फांदली बिनलीला अटकायला पाहिजे कुठेतरी या असला कवर माहित असं काहीच पोराला वर्षा गाडीच्या टपावल्या निघतात सनरूफ खोलून ना निघू आपण पण आता घरात चला हे बघ, तिथं उद्योगता काहीतरी चालली तिकडे इकडे तिकडे पटावे काहीतरी. तर गुड इव्हनिंग गाईज या संध्याकाळचा चहा प्यायला आणि दुपारी गाईज भाजीला बिजीला ना मस्त घेऊन आलो तिकडच्या टाकल्याची भाजी इकऱ्याची भाजी उद्योग नाही नेली काय नाही तर रेंगाल मला बाहेर तर इकऱ्याची भाजी उद्योगनी वरती बनवायला घेतलं ना आपण टाकल्याची भाजी गाईज. आज गुरुवार ओम साईराम बारीवाला काम दुर्गेश बसतं तिकडं न तो ये बुध बसलो एक असं काम आहे गाईज. हे बघ गाईज टाकल्याची भाजी मस्तपैकी ती पाना मस्तपैकी घेतल्या त्याची आणि बनवायला घेतल्या स्मिताने. इकडं नमक वगैरे सगळं रेडी आहे चुलीवर जाणार आहे बनवायला. तर गाईज घरामध्ये तुम्हाला ना धूर दिसत असेल धूर दुखापरले घरान पावसात म्हणजे दुकान आहे धूप लावले गाईज धूप देवाऱ्यानं आपल्या ना धुपाच्या मला काही धूर झाले तर वास पण एक नंबर सुगंध एक नंबर वास नसतं म्हणतात सुगंध बोलतात. तर हे बघा हे असा काम आहे शालेन डायरेक्ट मोबाईल घेऊन बसले. मामाचा मोबाईल आहे मामाचा पवन तो ये ना मोबाईल घेऊन जातो असा काम करून बसतो इथं आला शालेनशा का डायरेक्ट मोबाईलवर बसतं. तर आपण पण काही जर निघू ऑफिसला तिकडं रेडी आहे काही तर ऑफिसला टाईम झालेच ऑफिसचा आणि आपल्याला 1-2 कामं पण आहेत ती पहिले जाऊन जायचं करायचे आहेत. हे तो या घेता मशनीचा कॅपॅसिटर त्या खिडकी नाही बघ तिथं बाथरूमच्या इथं तर बॉक्समध्ये आहे ना तो घे. तर काही तर आपली पाण्याची मशीन तिचा कॅपॅसिटर परत खराब झाली मग तो जाताना घेऊन जाऊ म्हणजे घेऊन ठेवू आणि मग येताना घेऊन येऊ उद्याला बसवता येईल. मीच बसवता काही गंगोती इलेक्ट्रिशियन कोणतं असं काम बिम लाईटीचं तर सांगा जर म्हणजे तेवढं जमत तेवढं करीत. तर हे बघ काहीच कसं काम आहे हे बघ कसं काम करायचं दिवसाशा एक अख्खा बॉक्स तरी खातं पाकिटांचा तो. आता काहीतरी गवसतं कमी पाकिटं आणली ती आता मग 2 का 3 पाकिटं काहीच घेऊन आली ते चिप्सची ना अख्खा दिवस. मग काय आहे लॉलीपॉप काय आहे लंच बॉक्स काहीतरी काही चालूच असतं का तो ना असा चबर चालूच असतं नुसता खातच असतं अख्खा दिवस. तर ते त्यांचा काही झाला काही. चला काही आजची व्हिडिओ कसे काय वाटते सांगा कमेंटमध्ये. लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असेल काही ते सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटू शकतो. झालं तिकडे काम रामरट्टा चालू झाला. तर चला मी वाटतं सकाळी तुम्हाला नवीन आणि भारीवाले व्हिडिओच्या बरोबर टाटा बिर्ला अंबानी दुर्गेश रेडी पोझिशन.